नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, मागील वेळेस आपण पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणाचा अभ्यास करत होतो। त्यातील काही उदाहरणे जी आहेत ती आपण सोडवलेली होती। यानंतर पुढील जी उदाहरणे आहेत ती आता आपण सोडवणार आहोत। 5/39 म्हणजे 39 पानावरील 5वा प्रश्न तो आपण विचारात घेऊया। मी प्रश्न वाचतो। आकृती फळ्यावर काढलेली आहे। सोबतच्या आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून ए बी आणि बी सी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। ए बी आणि बी सी काढण्यासाठी आपल्याला जी कृती दिलेली आहे ती पूर्ण करायची। इथे मी कृती पूर्ण करून दिलेली आहे। आता हे बॉक्स कशा प्रकारे भरायचे ते आपण पाहूया। ए बी बरोबर बी सी प्रश्न तुम्हाला त्यांनी दिलेले एकरूपतेच्या खुणा केलेल्या आहेत। या दोन बाजू एकरूप आहेत म्हणजे हे कोण एकरूप आहे। आणि मग कोण एकरूप तर कोणासमोरच्या बाजू एकरूप असतात। हे कोण एकरूप झाले कारण ह्या बाजू एकरूप आहेत म्हणजे एकरूप कोणासमोरच्या ह्या बाजू आहेत। ए बी बरोबर बी सी, ए बी बरोबर बी सी याला कारण आलं एकरूप कोणासमोरील बाजू। आता हे कोण एकरूप झाले म्हणजे प्रत्येक कोणाचं माप तुमचं 45 अंश येणार आहे कारण ह्या कोणाचं माप 90 अंश आहे तर ह्या दोघांची बेरीज 90 येणार। त्यात हे दोघे पण एकरूप आहेत म्हणजे याचा अर्थ 45 त्यांची माप येणार आहे। म्हणून कोण बीएसी बरोबर 45 अंश, कोण बीएसी बरोबर 45 अंश, कोण एसीबी बरोबर पण 45 अंशच येणार आहे। आपल्याला बीएसी विचारलाय, बीएसीचं माप द्यायचं आणि मग हा 45 अंश आणि 90 मापाचा त्रिकोण तयार झाला आणि मग त्याचा आपण प्रमेय वापरणार आहोत। तो प्रमेय आपल्याला असं सांगतो की एकरूप बाजू म्हणजे ए बी आणि बी सी कर्णाच्या म्हणजे एसीच्या 1/2 पट असतात। म्हणजे ए बी बरोबर बी सी बरोबर 1/2 कर्ण आहे एसी आणि 1/2 गुणिले √8 एसी ची किंमत त्यांनी √8 दिलेली। 1/2 गुणिले आपण या 8 ची फोड केली 4 दुने 8। 8 चे अशा प्रकारचे अवयव पाडायचे की एकाचं वर्गमूळ निघायला पाहिजे दुसऱ्याचं वर्गमूळ निघायला नको आणि ती फोड येते तुम्हाला 4 दुने 8। 4चं वर्गमूळ आलं 2, 2चं निघत नाही √2। नंतर हे √2 कॅन्सल झाले म्हणजे उत्तर आपल्याला मिळालं फक्त 2। या ठिकाणी ही जी पायरी आहे 1 2 3 4 5 आणि 6 बॉक्स तुम्हाला हे भरायचे। प्रत्येक बॉक्सला तुम्हाला अर्धा मार्क राहणार आहे म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे 3 मार्काचा हा प्रश्न आहे। किंवा हा प्रश्न तुम्हाला 2 मार्काला विचारू शकतात त्यावेळेस तुम्हाला ते फक्त 4च बॉक्स देतील। आता ह्या ठिकाणी ही पायरी मी माझ्या मनाने वाढवलेली आहे कारण हे सोडवल्यानंतर तुम्हाला हे कळतं। हे पेपरमध्ये तुम्ही सोडवलं तरी चालेल, नाही सोडवलं तरी चालेल। शक्यतो सोडवलं तर आपल्यालाही समजायला सोपं जातं म्हणून मी या ठिकाणी ते सोडून दिलेलं आहे। त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो 2/38 त्या प्रश्नाची मी इथे आकृती काढलेली आहे। प्रश्न वाचतो। कोण एम एन पी बरोबर 90 अंश, कोण एम एन पी बरोबर 90 अंश या कोणाचं माप 90 अंश तुम्हाला दिले आहे। रेख एन क्यू लंब रेख एम पी, हा एन क्यू एम पी वरती तुम्हाला लंब दिलेला आहे। त्याच्यानंतर एम क्यू बरोबर 9 म्हणजे ह्या एम क्यू ची किंमत 9 दिली। क्यू पी बरोबर 4 तर एन क्यू काढा। ही किंमत तुम्हाला 9 दिली, ही किंमत तुम्हाला 4 दिली आणि तुम्हाला एन क्यू त्यांनी काढायला सांगितलंय। मग त्रिकोण एम एन पी मध्ये कोण एम एन पी बरोबर 90 अंश प्रश्नात त्यांनी तुम्हाला दिलेले कोण एम एन पी बरोबर 90 अंश। रेख एन क्यू लंब रेख एम पी, रेख एन क्यू लंब रेख एम पी हेही तुम्हाला प्रश्नात त्यांनी दिलेले म्हणजे हा जो भाग आहे हा भाग तुमचा दिलेला जातो। आणि काटकोन त्रिकोणात कर्णावर जर आपण शिरोलंब काढला तर हा शिरोलंब त्या कर्णाचे जे 2 भाग करतो त्या भागांचा भूमितीमध्ये असतो म्हणजे एन क्यू चा वर्ग बरोबर एम क्यू गुणिले क्यू पी, एन क्यू चा वर्ग बरोबर एम क्यू गुणिले क्यू पी याला आपण म्हणतो भूमिती मध्याचे प्रमेय। हे आपण अगोदर अभ्यासलेलं आहे। बरोबरच्या खाली बरोबर एम क्यू ची किंमत 9 गुणिले क्यू पी ची किंमत 4, 9 चौक 36 म्हणजे एन क्यू चा वर्ग बरोबर 36। नंतर दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेतली तर एन क्यू चं वर्गमूळ आलं एन क्यू, एन क्यू वर्गाचं वर्गमूळ आलं एन क्यू आणि 36चं वर्गमूळ आलं 6 म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एन क्यू ची किंमत मिळाली 6। त्यानंतर पुढील प्रश्न 3/38
338 क्रमांकाचा प्रश्न आहे बघा. आकृती इथे फळ्यावरती काढलेली आहे. प्रश्न वाचतो मी बघा. सोबतच्या आकृतीमध्ये कोन QPR बरोबर 90 अंश, कोन QPR बरोबर 90 अंश, रेख MP लंब रेख QR, रेख MP लंब रेख QR, Q', PM बरोबर 10, QM बरोबर 8. तर QR काढा. ह्या QR ची किंमत तुम्हाला त्यांनी काढायला विचारलेली आहे. रेख कोन QPR बरोबर 90 अंश दिलेले आहे. रेख PM लंब रेख QR असं त्यांनी प्रश्नात म्हटलंय, पण इथे काटकोनाचं चिन्ह केलेलं नाहीये. ते काटकोनाचं चिन्ह आहे कारण प्रश्नात तसं त्यांनी म्हटलेले. आणि तुम्हाला विचारलंय की QR काढा. आता QR काढण्यासाठी आपल्याला जर MR मिळाला तर QM ची किंमत आणि MR ची किंमत या दोघांची बेरीज जर केली तर तुम्हाला QR मिळेल. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला MR काढणं गरजेचं आहे. हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणात कर्णावरती लंब काढलेला आहे आणि मग आपण इथे भूमिती मध्याचा प्रमेय वापरू शकतो. मग आता काय लिहिलं बघा. त्रिकोण PQR मध्ये कोन QPR बरोबर 90 अंश प्रश्नात त्यांनी दिलेले. रेख PM लंब रेख QR, PM QR वरती लंब आहे म्हणून हा जो लंब काढलाय त्याचा करायचा वर्ग म्हणजे PM चा वर्ग बरोबर QM गुणिले MR. PM ची किंमत आली 10, 10 चा वर्ग बरोबर 8 गुणिले MR. 10 चा वर्ग आला 100, 100 बरोबर 8 गुणिले MR. ते 8 इकडे आणा, 8 ने इकडे गुणलेले इकडे येऊन भागणारे म्हणजे 100 भागिले 8 बरोबर MR. आणि 100 ने 100 ला 8 ने भागलं का तुम्हाला उत्तर मिळतं 12.5 म्हणजे MR बरोबर मिळाले 12.5. मग MR ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. QM आपल्याकडे आहे म्हणजे आपण QR काढू शकतो. आणि मग QR कसा काढणार तर Q', हे 3 बिंदू एक रेषीय आहेत आणि मग म्हणून QR बरोबर QM अधिक MR. QM ची किंमत आहे 8 आणि MR ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 12.5. या दोघांची आपण जर बेरीज केली तर ती येते 20.5 म्हणजे QR बरोबर आले 20.5. आता ही बेरीज बऱ्याच वेळा चुकते. इथे मी 8 लिहिले बघा. 8 अधिक 12.5, 8 म्हणजे 8.0 आणि अधिक 12.5 म्हणजे 0 आणि 5, 5 वाली बेरीज पॉईंटच्या खाली पॉईंट आणि हे 12 आणि 8 होतात 20 म्हणजे QR ची किंमत तुम्हाला मिळाली 20.5. पुढील प्रश्न 7/39. हा प्रश्न मी वाचतो बघा. सोबतच्या आकृतीमध्ये कोन DFE बरोबर 90 अंश, रेख FG लंब रेख ED, GD बरोबर 8, FG बरोबर 12. तर EG, FD आणि EF काढा. बघा त्रिकोण DFE मध्ये कोन DFE बरोबर 90 अंश हा कोन 90 चा दिलेला आहे. रेख FG लंब रेख ED हे तुम्हाला दिलेले आहे आणि तुम्हाला अजून किमती दिलेल्या आहेत. FG बरोबर 12, GD बरोबर 8 आणि तुम्हाला विचारलंय त्यांनी EG ची किंमत, FD ची किंमत आणि EF ची किंमत. 3 किमती तुम्हाला त्यांनी विचारलेल्या आहेत. एक एक भाग आपण सोडवायला घेऊया. पहिला क्रमांक दिलाय बघा मी. त्रिकोण DFE मध्ये कोन DFE बरोबर 90 अंश, रेख FG लंब रेख GD हे तुम्हाला दिलेले आहे. काटकोन त्रिकोणात कर्णावर हा लंब काढलाय म्हणजे आपण या ठिकाणी भूमिती मध्याचा प्रमेय वापरू शकतो. भूमिती मध्याचा प्रमेय कसा येणार तर FG चा वर्ग बरोबर EG गुणिले GD. FG चा वर्ग बरोबर EG गुणिले GD भूमिती मध्याचे प्रमेय. FG ची किंमत आहे 12, 12 चा वर्ग बरोबर EG आपल्याला माहिती नाही गुणिले 8. 12 चा वर्ग 144 बरोबर EG गुणिले 8. ते 8 इकडे आणायचे म्हणजे इकडे येऊन भागणार आहे म्हणजे 144 भागिले 8 बरोबर EG आणि 144 ला 8 ने भागलं का तुम्हाला उत्तर मिळतं 18. म्हणजे 8 ने जर 144 ला भाग दिला का तुम्हाला उत्तर मिळतं 18 म्हणजे EG ची किंमत तुम्हाला मिळाली 18. त्यानंतर किंमत तुम्हाला त्यांनी विचारलेली आहे FD ची. आता ह्या आकृतीमधला हा त्रिकोणाचा भाग एवढा मी बाजूला काढतो बघा इकडे आणि मग या ठिकाणी FG ची किंमत तुमच्याकडे आहे 12, GD ची किंमत तुमच्याकडे आहे 8 आणि तुम्हाला विचारलंय FD. काटकोणासमोरच्या बाजूला आपण म्हणतो कर्ण म्हणजे या ठिकाणी आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो हा कोन 90 चा आल्यामुळे.
म्हणून त्रिकोण DGF मध्ये कोन DCF बरोबर 90 अंश आणि मग म्हणून FD चा वर्ग बरोबर FG चा वर्ग अधिक GD चा वर्ग, याला आपण म्हणतो पायथागोरसचे प्रमेय। FG ची किंमत 12, 12 चा वर्ग अधिक GD ची किंमत 8, 8 चा वर्ग, 12 चा वर्ग 144 अधिक 64, दोघांची बेरीज येते 208, म्हणजे FD चा वर्ग बरोबर 208, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन FD बरोबर 208 हा कोणाचाच वर्ग नाही म्हणजे द्यायचं वर्गमुळात 208 आणि मग या 208 चे आपल्याला आता अवयव पाडायचे। मी इकडे 208 चे अवयव पाडलेत बघा, बे एके बे, बे शून्य शून्य, बे दुने 4, परत बे पंचे 10, बे दुने 4, परत बे दुने 4, 1 उरला, 12 झाले, बेसक 12, बे एके बे, बे त्रिक 6 आणि पुढे 13 चे काही आपल्याला अवयव मिळत नाही म्हणजे 13 एके 13। ज्या अवयवांच्या जोड्या जमतात त्यांना घ्यायचं, ज्यांच्या जोड्या जमत नाही त्यांना घ्यायचं। बघा ही जोडी झाली, ही जोडी झाली, ही जोडीच नाही याला, म्हणजे हे समान अवयवांच्या आपण जोड्या घेतल्यात बघा, बे दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 म्हणजे 16 गुणिले 13 अशा प्रकारचे आपल्याला या 208 चे अवयव मिळणार आहे। आणि मग 16 चा वर्गमूळ आलं 4, 13 चं निघत नाही म्हणजे वर्गमुळात 13, म्हणजे याचा अर्थ FD ची किंमत तुम्हाला मिळाली 4 वर्गमुळात 13। त्यानंतर तुम्हाला तिसरा भाग विचारलाय EF ची किंमत काढायची। आता हा खालचा काटकोन त्रिकोण विचारात घेणार आहे बघा मी, खालचा काटकोन त्रिकोण म्हणजे काटकोन त्रिकोण कोणता आला बघा, EGF। यामध्ये FG ची किंमत 12 आहे आणि EG ची किंमत 18 आपण इथे मिळवली बघा। आता ह्या किमती ठेवूया, काटकोणासमोरची बाजू कर्ण म्हणजे EF झाला कर्ण, EF चा वर्ग बरोबर EG चा वर्ग अधिक GF चा वर्ग, पायथागोरसचे प्रमेय। EG ची किंमत 18 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग, 18 चा वर्ग 324, 12 चा वर्ग 144, या दोघांची बेरीज किती का आली 468, म्हणजे EF चा वर्ग बरोबर 468। पुन्हा दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन EF बरोबर 468 चं वर्गमूळ निघत नाही म्हणजे वर्गमुळात 468 आणि मग 208 चे ज्याप्रमाणे अवयव पाडले त्याप्रमाणे 268 चे अवयव पाडायचे, तुम्हाला ते मिळतात 36 गुणिले 13, म्हणजे 468 चे अवयव आपण पाडले 36 गुणिले 13 आणि मग आपल्याला उत्तर मिळालं वर्गमुळात 36 गुणिले 13। 36 चं वर्गमूळ मिळालं तुम्हाला 6, 13 चं निघत नाही म्हणजे वर्गमुळात 13, म्हणजे EF ची किंमत तुम्हाला मिळाली 6 वर्गमुळात 13। पुढील प्रश्न 5/44, मी उदाहरण वाचतो बघा। एका समभुज त्रिकोणाची उंची वर्गमुळात 3 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी व परिमिती काढा। म्हणजे एक समभुज त्रिकोण तुम्हाला दिलेला आहे, त्याची उंची वर्गमुळात 3 सेमी आहे, तर त्याची बाजू व परिमिती काढा। बाजू आणि परिमिती काढा असे दोन भाग तुम्हाला विचारलेले। त्यातील पहिला भाग समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू, हे सूत्र आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे। उंची तुम्हाला दिली वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू, आपल्याला बाजू शोधून काढायची म्हणजे या संख्या इकडे येऊन यायच्यात, 2 ने इकडे भागलेले म्हणजे इकडे येऊन गुणणार, 2 वर्गमुळात 3 आणि हे वर्गमुळात 3 वरती आहेत म्हणजे ते खाली येणार, अंशाला आहेत ते छेदाला जाणार म्हणजे वर्गमुळात 3 बरोबर बाजू, वर्गमुळात 3 कॅन्सल झाले म्हणजे बाजू बरोबर तुम्हाला मिळाले 2 सेमी। याचा अर्थ त्या समभुज त्रिकोणाच्या बाजूची लांबी आहे 2 सेमी। दुसरा भाग तुम्हाला विचारलेला आहे समभुज त्रिकोणाची परिमिती। समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्याच असतात म्हणून समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर 3 गुणिले बाजू, हे सूत्र आहे बरोबर 3 गुणिले बाजू आहे 2 म्हणजे 3 दुने झाले 6, याचा अर्थ त्या समभुज त्रिकोणाची परिमिती 6 सेमी आहे। अशा प्रकारे हे दोन भाग सोडवायचे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे 4/39, या प्रश्नाची मी आकृती काढली फळ्यावरती आणि प्रश्न वाचतो तो तुम्ही समजून घ्यायचा आहे। आकृतीमधील त्रिकोण PSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RP व PS काढा, दिलेल्या माहितीवरून RP व PS काढा। आता हा त्रिकोण PSR आहे, यात काय माहिती दिली तर हा कोण 90 चा दिलेला आहे, हा कोण 30 चा दिलेला आहे आणि SR बाजू जी आहे ती 6 दिलेली, आणि यावरून तुम्हाला विचारलंय RP आणि PS काढा। म्हणजे त्रिकोण PSR जो आहे या त्रिकोण PSR मध्ये
कोन PSR हा तुमचा 90 अंशाचा आहे, म्हणजे त्रिकोण PSR मध्ये कोन PSR बरोबर 90 अंश. त्यानंतर कोन P बरोबर 30 अंश. हा 30 आहे, हा 90 आहे, म्हणजे हा 60चा कोन झाला त्रिकोणाचा उरलेला कोन. म्हणून त्रिकोण R बरोबर 60 अंश त्रिकोणाचा उरलेला कोन. 30 आहे, 60 आहे, 90 आहे, म्हणजे याचा अर्थ हा जो त्रिकोण आहे हा 30 60 90चा त्रिकोण आहे. म्हणून त्रिकोण PSR हा 30 अंश 60 अंश व 90 अंशचा त्रिकोण आहे. आणि मग 30 60 90 अंशाच्या त्रिकोणाचा प्रमेय आपण इथे वापरू शकतो. हा प्रमेय आपल्याला काय सांगतो तर 30 अंश कोणासमोरील बाजू म्हणजे SR कर्णाच्या म्हणजे RPच्या निम्मी असते. म्हणजे SR जी बाजू आहे ही बाजू कर्णाच्या निम्मी, म्हणजे SR बरोबर 1/2 RP. त्याला कारण 30 अंश कोणासमोरील बाजू. SR ची किंमत आपल्याकडे 6 आहे. 6 बरोबर 1/2 गुणिले RP. 2 तिकडे घेऊन जा, इकडे 2 ने भागले, इकडे जाऊन गुणणार आहे, म्हणजे 6 गुणिले 2 बरोबर RP, म्हणजेच RP बरोबर 12. त्याच्यानंतर दुसरा भाग तुम्हाला विचारलेला आहे त्यांनी. तो दुसरा भाग विचारलाय PS ची किंमत काढायला सांगितली. पुढचा भाग आपण सोडवणार आहोत. तसेच PS ची किंमत, PS म्हणजे 60 अंश कोणासमोरील बाजू झाली बघा. 60 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या, 60 अंश कोणासमोरची बाजू म्हणजे PS, कर्णाच्या म्हणजे RPच्या वर्गमुळात 3/2 पट असते. म्हणजे PS बरोबर वर्गमुळात 3/2 RP. याला कारण 60 अंश कोणासमोरील बाजू. नंतर किमती ठेवायच्या. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3/2 गुणिले RP ची किंमत आहे 12 आणि भाग दिला का बेसक 12, म्हणजे 6 वर्गमुळात 3 ही तुम्हाला PS ची किंमत मिळते. अशा प्रकारे ही PS ची किंमत तुम्हाला 6 वर्गमुळात 3 मिळून जाते. या ठिकाणी आपण 30 अंश 60 अंश व 90 अंश काटकोन त्रिकोणाचा प्रमेय वापरलेला आहे.